नमस्कार। जय महाराष्ट्र। लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता वारे चांगलेच बदललेले आहेत। तर दुसरीकडे महायुतीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत आहे। तर दुसरीकडे ज्या संघटनांनी ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी सुद्धा पाठिंबा काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे। समोर असं दिसून येत आहे की लोकसभेसारखाच पराभव विधानसभेला सुद्धा महायुतीचा होऊ शकतो। यामुळे आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे। तर महत्त्वाची मोठी संघटना बच्चू कडू यांनीही या महायुतीतून बाहेर पडत तिसरी आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर याच धर्तीवरती आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांना दुसरा धक्का बसलेला आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच महत्त्वाची आणि महाराष्ट्रभर शाखा असलेली महाराष्ट्र यशवंत सेना या सेनेचे सरसेनापती माधवराव गडदे यांनी मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेला दिलेला पाठिंबा हा काढून घेतलेला आहे। याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही बघू की कोणाला पाठिंबा द्यायचा असंही ते म्हणालेले आहेत। यशवंत सेना ही ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत वेगवेगळ्या शाखा आणि एक मजबूत संघटना म्हणून ओळखलं जात आहे। याच यशवंत सेनेने पाठिंबा काढल्यामुळे आता शिंदे गटाला विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच अडचण निर्माण झालेली आहे। ठाकरेंची साथ सोडणे आता आमदारांना महागात पडू लागलेलं आहे। येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये आता लोकांची काय भूमिका आहे ती निर्णायक भूमिका लोकसभेप्रमाणे असू नये याचीच धास्ती शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षाला लागलेली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा वेगवेगळ्या संघटनांनी जर पाठिंबा काढून घेतला तर शिंदे गटाचा पराभव हा मोठ्या फरकाने होऊ शकतो। आपल्याला काय वाटतं कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।